Hello everyone, myself Surekant Bokhare, Assistant Professor, Department of Pharmaceutical Chemistry. Now today I am going to deliver the topic hematological disorders. What is meant by the hematological disorders? The disorder of the bloods included the problems of the RBCs, WBCs, platelets, bone marrow, lymph nodes, spleen, etc. The most common disorder in hematological disorder it is an anemia. The word anemia comes from the Greek word which means the lack of blood. Anemia means what? The lack of blood. And means without. And emia means blood. What is the definition of the anemia? Anemia is defined as the decrease in the total amount of red blood cells or hemoglobin in a blood. It is also defined as lower ability of blood to carry oxygen. Means what? The RBCचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये काय होणे तर कमी होणे. म्हणजेच ब्लडमध्ये RBCचं प्रमाण काय होणे तर कमी होणे आणि हेमोग्लोबिनचं प्रमाण पण काय होणे कमी होणे. And also defined as the lower ability to carry the oxygen. Lower ability of blood carry oxygen म्हणजे ब्लड कॅरिंग ऑक्सिजन कॅपॅसिटी काय होती तर कमी होते. ओके, त्यालाच काय म्हणतो आपण तर ॲनिमिया म्हणतो. ओके, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द हेमोग्लोबिनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये किती असलं पाहिजे. नॉर्मल हेमोग्लोबिन HB लेवल आपल्या शरीरामध्ये किती असलं पाहिजे तर मेलमध्ये किती असते तर नॉर्मल हेमोग्लोबिन लेवल तर 13 ग्राम पर डेसिलिटर एवढं असते. किती असते तर 13 ग्राम पर डेसिलिटर. अँड इन फिमेल इंडिव्हिज्युअल्स 11.5 ग्राम पर डेसिलिटर्स. आणि इन न्यूबॉर्न इन्फंट्समध्ये किती असते तर 15 ग्राम पर डेसिलिटर्स. अँड ॲट 3 months 9.5 ग्राम पर डेसिलिटर्स. ओके, the tissue of human body need a regular supply of oxygen to remain healthy. Human body need a regular supply of oxygen to remain healthy. म्हणजे टिश्यूला काय लागते तर ऑक्सिजन लागते. हेल्दी राहण्यासाठी काय लागते टिश्यूला तर डेली ऑक्सिजन लागते. ओके, रेड ब्लड सेल्स विच कंटेन द हेमोग्लोबिन. रेड ब्लड सेल्समध्ये काय काय असतं तर हेमोग्लोबिन असते. डिलिव्हर ऑक्सिजन टू द बॉडी अँड लाईव्स फॉर 120 days. म्हणजे जे RBCचा लाईफस्पॅन किती असतो तर 120 days एवढा असतो. ओके, दिस इज द डायग्राम oxygen supply to the tissues. When they die, the iron they contain is returned to the bone marrow and is used to create new red blood cells. Anemia develops when heavy bleeding causes a significant iron loss or when the production of red blood cells slow down or they are destroyed at a fast rates. म्हणजेच काय तर ॲनिमिया जेव्हा होतो तेव्हा काय होते तर ब्लिडिंग होते. त्याच्यामुळं काय होतं तर आयर्न जास्त प्रमाणात काय होतं तर लॉस होते आणि त्याच्यामुळं काय होते तर प्रोडक्शन ऑफ RBC ब्लड सेल्सचं म्हणजे RBCचं प्रोडक्शन काय होते तर कमी होते. आलं लक्षात. इन दॅट द रेड ब्लड सेल्स काय होतात तर कमी होतं. ओके, इन ॲनिमिया द बॉडी डज नॉट गेट इनफ ऑक्सिजन रिच ब्लड. मग त्याच्यामध्ये काय होते तर ऑक्सिजन आपल्या बॉडीला व्यवस्थितपणे मिळत नाही. ओके, म्हणजे कमी ऑक्सिजन मिळतो. ॲज अ रिझल्ट द पर्सन मे फील टायर्ड अँड हॅव अदर सिम्पटम्स. पण त्याचा काय परिणाम होतो तर त्याचा रिझल्ट काय येतो तर द पर्सन फील टायर्ड म्हणजे पर्सनला टायर्ड म्हणजे काय म्हणतो त्याला आपण अशक्तपणा येणे. अँड हॅव अदर सिम्पटम्स आणि दुसरे पण काही सिम्पटम्स असतात. विथ सेव्हर ऑर लॉंग लास्टिंग ॲनिमिया लॅक ऑफ ऑक्सिजन इन द ब्लड कॅन डॅमेज द व्हायटल टिश्यू ऑफ द हार्ट, ब्रेन अँड अदर ऑर्गन ऑफ द बॉडी. जर जास्त काळ जर ॲनिमिया जर असेल तर त्याच्यामध्ये काय होतं तर ऑक्सिजनचं प्रमाण हे खूप कमी होते ब्लडमध्ये. मग त्याच्यामुळे काय होतं तर जे व्हायटल टिश्यूज आहेत कशाच्या व्हायटल टिश्यूज तर हार्ट आणि ब्रेनच्या जे व्हायटल टिश्यूज आहेत किंवा दुसऱ्या जे ऑर्गन असतील त्याच्या काय होतात तर डॅमेज होतात. व्हायटल टिश्यूज काय होतात तर डॅमेज होतात. त्याच्यानंतर कॉजेस ऑफ ॲनिमिया. ॲनिमियाचे कॉजेस काय आहेत. ॲनिमिया इज कॉज्ड बाय द फॉलोइंग रिझन्स. काय काय कारणं आहेत. फर्स्ट वन इज द ब्लड लॉस. सेकंड वन इज द डिक्रीज इन रेट ऑफ RBC प्रोडक्शन्स. RBCचं प्रमाण कमी होणे. हाय रेट ऑफ RBC डिस्ट्रक्शन्स. थर्ड वन नाउ वी सी द फर्स्ट वन दॅट इज द ब्लड लॉस. In that the blood loss may be due to the following reasons.
फर्स्ट वन इज द हेवी मेन्स्ट्रुअल पिरियड इन वुमेन, सेकंड वन इज द सर्जरी, नंतर ट्रोमा अँड कॅन्सर. ट्रोमा मीन्स व्हॉट? द ट्रोमा मीन्स एनी इंजुरी टू द बॉडी. Second one is the decrease in rate of RBC production. Second cause is the decrease in rate of RBC productions. RBC productionचं प्रमाण काय होणे तर कमी होणे. Okay, in that the mainly two factors can prevent the body from making enough red blood cells. These are acquired cause and inherited cause. दोन cause आहेत. First one is the acquired आहे आणि second one is the inherited cause आहे. Okay, acquired cause include in that the poor diet, especially poor in iron and folic acids. poor diet म्हणजे ज्याच्यामध्ये आयर्नचं प्रमाण कमी आहे असे डाएट आपण घेत असतो, त्याच्यामुळं दिस इज द पुअर डाएट कॉज. पुअर डाएट इस्पेशली पुअर इन आयर्न अँड फॉलिक ॲसिड्स. नंतर हार्मोनल इम्बॅलेन्स, नंतर काय तर हार्मोनल इम्बॅलेन्स. त्याच्यानंतर पुअर सिक्रेशन ऑफ इरिथ्रोपायटिन फ्रॉम द किडनीज, म्हणजे इरिथ्रोपायटिनचं प्रमाण किडनी थ्रू काय होणे कमी होणे, म्हणजे सिक्रेशन हे इरिथ्रोपायटिनचं काय होते तर कमी होते. त्याच्यानंतर थर्ड आहे हाय रेट ऑफ RBC प्रोडक्शन. RBC प्रोडक्शनचं हाय रेट ऑफ RBC डिस्ट्रक्शन्स. इन दॅट इन व्हेरियस कंडिशन्स द रेट ऑफ RBC डिस्ट्रक्शन्स बिकम्स हाय. RBC डिस्ट्रक्शन्स कसा असतो तर हाय असतो. दिस कंडिशन मे ऑल्सो इनहेरिटेड अक्वायर्ड. याची पण कंडिशन्स कशा आहेत तर इनहेरिटेड आणि ॲक्वायर्ड आहे. ओके, in that when spleen gets diseased or enlarged, the rate of RBC destruction becomes high. जेव्हा स्प्लीन हे काय होते इनलार्ज होते तेव्हा काय होतं तर RBCचं डिस्ट्रक्शन कसं होतं तर हाय होतं. सिमिलरली इफ द लिव्हर इज नॉट फंक्शनिंग प्रॉपरली RBC डिस्ट्रक्शन रेट्स बिकम हाय. म्हणजेच आपलं जेव्हा लिव्हर हे फंक्शनलेस असते किंवा फंक्शन करत नाही, नॉट फंक्शनिंग असते, तेव्हा काय होतं तर RBC डिस्ट्रक्शन्स काय होते तर हाय होते. एक्झाम्पल्स ऑफ इनहेरिटेड कंडिशन्स दॅट कॅन कॉज द बॉडी टू डिस्ट्रॉय टू मेनी रेड ब्लड सेल्स include sickle cell anemia, thalassemia, hemolytic anemia. These are the types of the anemia. Okay, these conditions created defects in the red blood cells that cause them to die faster than healthy red blood cells. Okay, now we see the symptoms of anemia. What is the symptoms of anemia? In that the first one is the fatigue. Fatigue means the tiredness. त्यालाच काय म्हणतो आपण एक टायर्डनेस येणे, थकवा येणे, त्यालाच काय म्हणतो आपण तर फटिग. पेल ऑर येल्लोइश स्किन, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, लाईट हेडनेस, डोकेदुखी, डिझीनेस, चक्कर येणे, विकनेस, इरेग्युलर हार्टबीट्स, चेस्ट पेन, कोल्ड हँड्स अँड फीट्स. हँड अँड कोल्ड काय होतात, हँड्स अँड फीट काय होतात तर कोल्ड होतात. ओके, इन दॅट नाव वी सी द इन द डायग्राम द सिम्पटम्स ऑफ द ॲनिमिया. First one is the in severe anemia, eyes is yellowing, skin paleness, coldness and yellowing. Respiratory tract मध्ये shortness of breath, muscular मध्ये weakness, intestinal change the stool color, stoolचा कलर काय होते चेंज होते. In the central there is the fatigue and dizziness, blood vessels, low blood pressure, blood pressureचं प्रमाण काय होते याच्यामध्ये तर कमी होणे. हार्टमध्ये जर असतात पाल्पिटेशन्स, रॅपिड हार्ट रेट, चेस्ट पेन, अँझायना, हार्ट अटॅक. स्प्लीन काय होतं तर इनलार्ज होतो. ओके, दिस इज द सिम्पटम्स. नाउ वी सी द आयरन डेफिशियन्सी अॅनिमिया. व्हॉट इज मीन बाय द आयरन डेफिशियन्सी अॅनिमिया? आयरन डेफिशियन्सी अॅनिमिया इज द मोस्ट कॉमन टाइप of anemia in which the lack of adequate healthy red blood cells due to the deficiency of iron. याच्यामध्ये काय होते तर आयर्नचं प्रमाण हे आपल्या ब्लडमध्ये काय होते तर कमी होते, म्हणून आपल्याला काय तर डिफिशियन्सी कशाची होते तर आयर्न याची होते. त्यालाच काय म्हणतो आपण तर आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया. आयर्न इज अन इसेन्शियल मिनरल दॅट इज निडेड टू फॉर्म अ हेमोग्लोबिन अँड ऑक्सिजन कॅरिंग प्रोटीन इनसाइड द रेड ब्लड सेल्स. आयर्न काय तर एक मिनरल आहे, तर त्याची गरज आपल्या शरीराला कशासाठी आहे तर हेमोग्लोबिन तयार करण्यासाठी, म्हणजे टू फॉर्म अ हेमोग्लोबिन अँड ऑक्सिजन कॅरिंग प्रोटीन पण प्रोटीनसाठी पण याची गरज आहे इनसाइड द रेड ब्लड सेल्स. Now we see the definition of iron deficiency anemia. In that the iron deficiency anemia is a condition in which the body lack enough red blood cells to transport the oxygen to the whole body. म्हणजेच काय तर आयर्न डिफिशियन्सीमध्ये काय होतं तर लॅक इनफ रेड सेल्स टू ट्रान्सपोर्ट द ऑक्सिजन टू द होल बॉडी. म्हणजे ऑक्सिजन
टू होल बॉडीला ऑक्सिजन का होत नाही तर ट्रान्सपोर्ट होत नाही. ॲज अ रिझल्ट आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया, म्हणजेच काय होतं तर आपल्याला आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया होतो. ओके, प्रोड्युसेस द टायर्डनेस अँड शॉर्टनेस ऑफ ब्रेथ. याचं याच्यामध्ये काय होते तर टायर्डनेस आणि शॉर्टनेस ऑफ ब्रेथ, दीज आर द सिम्पटम्स. ऑरमध्ये बघायचं झालं तर ॲनिमिया इज डिफाईन्ड ॲज द हेमोग्लोबिन कॉन्सन्ट्रेशन बिलो स्पेसिफाईड कट ऑफ पॉईंट. दॅट कट ऑफ point depends on the age, gender, physiological status, smoking habits and altitude at which the population being assessed lives. According to the WHO, defines anemia in children aged under the 5 years and pregnant women as a hemoglobin concentration less than 110 gram per day per liter at a level, and anemia in non-pregnant women as a hemoglobin concentration less than 120 gram per liter. Okay, this is according to the WHO. Distribution of iron in the body. How the iron distribute in the body? Iron is distributed in active metabolic and storage pools. Total body iron is 3 to 4 ग्राम. आपल्या बॉडीमध्ये टोटल आयर्न किती असते तर 3 ते 4 ग्राम एवढं असते. धिस अमाऊंट ऑफ आयर्न इज अवेलेबल इन द 2 फॉर्म्स. 2 फॉर्ममध्ये हे आयर्न अवेलेबल आहे. फर्स्ट वन इज द फंक्शनल फॉर्म ऑफ आयर्न. फंक्शनल फॉर्म ऑफ आयर्न म्हणजेच काय, आयर्नचं फंक्शन मग किती असते तर याचा 75% असते. ओके, हेमोग्लोबिन याच्यामध्ये 2 ग्राम इन मेन, म्हणजे 2 ग्राम इन मेन आणि 1.5 ग्राम इन वुमेन. मायोग्लोबिन 200 mg. मायोग्लोबिनचं प्रमाण किती असते तर 200 mg. and respiratory enzyme as a cytochrome, which enzyme as cytochrome 150 mg. respiratory enzymes किती असते तर 150 mg असते. Okay, that is the functional form of iron. Now we see the non-functional form of iron. Non-functional form is the 25% and functional form is the 75%. Non-functional form is the 25%. In that the free iron is very toxic. म्हणजे जे फ्री आयर्न का असतं तर याच्यामध्ये व्हेरी टॉक्सिक आहे. सो आयर्न इज बाउंड टू द प्रोटीन्स, नॉन हिम मेटॅलोप्रोटीन्स दॅट अलोज इट टू बी ट्रान्सपोर्टेड अँड स्टोर्ड इन नॉन टॉक्सिक फॉर्म्स. इन दॅट द फर्स्ट इज ट्रान्सफेरिन 250 to 30 mg for transport of iron in a blood. नंतर फेरेटिन 1 gram in men and 0.6 gram in women for storage of iron in a tissue. Now hemosidrin 300 mg for storage. Hemosidrin. Okay, that is functions of iron. Functions काय काय आहेत आयर्नचे? Iron performs the several functions in a human body. These are, it carries the oxygen from lungs to tissue. म्हणजे काय करते, ऑक्सिजन कॅरी करते. कुठून, ऑक्सिजन कॅरीज फ्रॉम द लंग्स टू टिश्यू. लंग्सपासून टिश्यूपर्यंत काय करते तर ऑक्सिजन कॅरी करते. इट ट्रान्सपोर्ट द इलेक्ट्रॉन्स विद इन द सेल, आणि इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर करण्याचं पण काय काम करते. ओके, इट्स ॲक्ट्स ॲज अ को फॅक्टर फॉर इसेन्शियल एन्झाईम्स. एन्झायमॅटिक रिॲक्शन्स सच ॲज, म्हणजे को फॅक्टर म्हणून पण आयर्नचं फंक्शन आहे. इट इज सच ॲज न्यूरोट्रान्समिशन, सिंथेसिस ऑफ स्टेरॉइडल हार्मोन्स, स्टेरॉइड हार्मोन सिंथेसिस करणे, सिंथेसिस ऑफ बाईल साल्ट्स पण सिंथेसिस करणे. नंतर डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस इन द लिव्हर, आणि लिव्हरमध्ये काय करते तर डिटॉक्सिफिकेशनचं काम करते. ओके, नंतर इटिओलॉजी काय आहेत. इटिओलॉजी मीन्स in that the iron deficiency in anemia is due to the blood loss. Blood loss may be due to the following reasons. First one is the menorrhagia. What is mean by the menorrhagia? Menorrhagia means the abnormal heavy or prolonged bleeding. means काय, prolonged bleeding म्हणजे जास्त काळ असणारे ब्लिडिंग और ॲबनॉर्मल ब्लिडिंग. क्रोनिक इंटरनल ब्लिडिंग. नंतर सर्जरी, ट्रोमा, कॅन्सर. ट्रोमा मीन्स द इंजुरी. Second one is the decreased iron absorption. Second one is what? The decreased iron absorption. Absorption of iron can be decreased due to the intestinal disorder such as Crohn's disease, celiac disease, regular use of stomach blockers, serotonin foods, regular use of stomach acid blockers, which that is serotonin foods. कोणकोणते आहेत? मिल्क आहे, टी आहे आणि कॉफी आहे. Okay, now third is the increased iron requirements. It may be due to the juvenile age. Juvenile age means what? The age below the 18 years.
त्यालाच काय म्हणतो आपण तर ज्युवेनाईल एज. नंतर प्रेग्नन्सी अँड लॅक्टेशन, याच्यामध्ये काय होतं तर आयर्न रिक्वायरमेंट्स काय होतं तर इन्क्रीज होते या एजमध्ये, ज्युवेनाईल एज किंवा प्रेग्नन्सी किंवा लॅक्टेशनमध्ये. ओके. Now we see the pathophysiology of iron deficiency. Iron deficiency occurs when the body's iron stores are depleted and a restricted supply of iron to various tissues becomes apparent. If not corrected, iron deficiency can lead to iron deficiency anemia, which is condition defined by a low hemoglobin concentrations in the blood. आयर्न डिफिशियन्सी कॉमन्स ऑकर इन 3 स्टेजेस. म्हणजे आयर्न डिफिशियन्सी 3 स्टेजेसमध्ये होते. कोणकोणते स्टेजेस आहेत तर डिमिनिश्ड टोटल बॉडी आयर्न कंटेंट. फर्स्ट स्टेज इज द डिमिनिश्ड टोटल बॉडी आयर्न कंटेंट. इन दॅट धिस स्टेज इज आयडेंटिफाईड बाय रिडक्शन इन बोन मॅरो आयर्न स्टोर्स. Level of iron in hemoglobin and serum remain normal, but serum ferritin levels falls to less than mg per milligram per ml. ओके. म्हणजे याच्यामध्ये काय होते तर आयर्नचं लेवल हेमोग्लोबिन अँड सिरम रिमेन नॉर्मल, बट सिरम फेरेटिन लेवल्सचे काय होते तर फास्ट डाऊन होते. म्हणजेच किती असते तो तर लेस दॅन 20 mg per ml. Serum ferritin concentration typically correlates well with total body iron stores. However, within the stage, transferrin level rises to increase the absorption of iron. Second one is the reduced red blood cell formation. This stage occurs when the iron supply is insufficient to support the formation of red blood cells. So this stage erythropoiesis is impaired. Erythropoiesis is impaired when serum iron falls below 50 micrograms per deciliter and transferrin saturation to less than 16%. म्हणजेच काय तर 50 मायक्रोग्राम्स पर डेसिलिटर अँड ट्रान्सफरिन सॅच्युरेशन टू लेस दॅन 16%. हाय लेवल ऑफ ब्लड मार्कर कॉल्ड झिंक प्रोप्रायरिन. ब्लड मार्करचं प्रमाण जर हाय जर झालं ब्लड तर त्याच्यामुळे काय होतं तर कॉल्ड झिंक प्रोटोफायरिन. ओके. अँड कॅन इंडिकेट दिस स्टेज. That is second stage. When irons is not readily available, zinc is usually its place producing the zinc protophyrin. Now the third stage, iron deficiency anemia. In this final stage, hemoglobin concentration is affected and drops below the normal range. ही काय आहे तर आयरन डिफिशियन्सी अॅनिमिया. इट इज थर्ड अँड लास्ट स्टेज और फायनल स्टेज ऑफ हेमोग्लोबिन concentration is affected and drops below the normal range, which is typically 15 to 15 grams per deciliter, and for women 14 to 16 grams per deciliter for men. वुमनमध्ये किती असते तर 12 ते 15 ग्राम पर डेसिलिटर अँड वुमेनमध्ये 14 ते 16.5 ग्राम per deciliter for men. The normal range, however, will be slightly higher for athletes living at a higher altitude. This is the diagram related to the stage of iron deficiency anemia. First stage in that we see now decrease iron stage. In that the decrease the ferritin. Stage second, biochemical indicator of low iron stores. In that the decrease the transferrin saturation, increase the erythrocytes and protophyrin. And stage 3, iron deficiency anemia, it decrease the hemoglobin. This is the diagram, stages of iron deficiency anemia. Now we see the clinical manifestations related to the severe iron deficiency anemia include the brittle nails. First symptoms is the brittle nails. Second one is the cracks in the sides of the mouth extremes. म्हणजेच काय माउथच्या साईडला क्रॅक्स पडलेले दिसतील. ओके. नंतर फटिक मीन्स काय तर टायर्डनेस. त्याच्यानंतर विकनेस मीन्स काय तर अशक्तपणा जाणवणे. नंतर चेस्ट पेन आणि पेल स्किन. नंतर शॉर्टनेस ऑफ ब्रेथ म्हणजेच काय होतो तर श्वास घेण्यामध्ये साठी पण काय होतं तर त्रास होतो. ओके. डिझीनेस ऑर लाईट हेडनेस. डिझीनेस म्हणजे काय तर चक्कर येणे. और लाईट हेडनेस म्हणजेच काय तर डोकेदुखी. फास्ट और इरेग्युलर हार्टबीट हे इरेग्युलर असतात किंवा फास्ट हार्टबीट किंवा इरेग्युलर हार्टबीट होतात.
नंतर हेडॅक्स म्हणजे काय तर डोके दुखणे. हेडॅक्स मीन्स डोकेदुखी. स्ट्रेंज क्रायविंग्स टू इट आयटम्स विथ नो न्यूट्रिशनल व्हॅल्यू. अ टिंगलिंग ऑर क्रॉलिंग फिलिंग इन द लेग्स, म्हणजेच क्रॉलिंग फिलिंग्स इन द लेग्स. टंग स्वेलिंग ऑर सोरनेस. म्हणजेच काय, टंग स्वेल होते. This is the symptoms. This is the cold hands and feet. How the cold hands look this and feet. What is the diagnosis of the iron deficiency anemia? How the diagnose the iron deficiency anemia? Iron deficiency anemia can be diagnosed with the blood test. ब्लड टेस्ट करून आपण आयर्न डेफिशियन्सी ॲनिमियाची डायग्नोसिस करू शकतो. दिस इन्क्लूड्स, कोणकोणत्या टेस्ट आहेत त्याच्यामध्ये येतात. फर्स्ट वन इज द कंप्लीट ब्लड काउंट टेस्ट. त्यालाच आपण CBC टेस्ट पण म्हणू शकतो. ओके, कंप्लीट ब्लड काउंट टेस्ट म्हणजेच काय तर CBC टेस्ट. CBC टेस्ट मेजर्स द अमाऊंट ऑफ सेल्युलर ऑर सेल रिलेटेड कंपोनंट्स इन द ब्लड including रेड ब्लड सेल्स म्हणजेच काय RBCs, व्हाईट ब्लड सेल्स WBCs अँड हिमोग्लोबिन, हिमॅटोक्रिट अँड प्लेटलेट्स. इन दॅट म्हणजेच काय तर CBC टेस्ट करण्यासाठी आपण कशाचे कंपाऊंड्सद्वारे CBC टेस्ट करू शकतो, तर RBC, WBC, हिमोग्लोबिन, हिमॅटोक्रिट आणि प्लेटलेट्स याच्याद्वारे आपण CBC टेस्ट करू शकतो. कशासाठी? फॉर द डिटेक्शन ऑफ द आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया. ओके. त्याच्यानंतर मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ ब्लड. सेकंड डायग्नोसिस आहे तर मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ ब्लड. इन दॅट दिस ब्लड टेस्ट प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन इन्क्लुडिंग द आयर्न लेवल इन द ब्लड. आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या ब्लडमध्ये आयर्नचं प्रमाण किती आहे, तर बाय मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन करून आपण ते चेक करू शकतो. RBC साईज अँड कलर. RBCs आर पेल इफ दे आर डेफिशियंट इन आयर्न. त्याच्यानंतर फेरेटिन लेवल, टोटल आयर्न बाइंडिंग कॅपॅसिटी TIBC. फेरेटिन लेवल पण आपण याच्यामध्ये काय करू शकतो, तर चेक करू शकतो. ओके. आणि टोटल आयर्न बाइंडिंग कॅपॅसिटी TIBC. नाउ वी सी द ट्रीटमेंट रिलेटेड टू द iron deficiency anemia. First one is the non-pharmacological treatment. Non-pharmacological means the treatment without the drug. Without drug आपण ट्रीटमेंट काय करू शकतो याच्यामध्ये. Diets that can include the following foods can help treat or prevention the iron deficiency. म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये काही प्रिव्हेन्शन फूड्स काय दिलेले आहेत ते ट्रीट करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी, आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया प्रिव्हेंट करण्यासाठी यूज होतील. नाऊ वी सी दिस रेड मीट. रेड मीट. नंतर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, भाजीपाला, ड्राईड फ्रूट्स अँड नट्स हे पण आपण यूज करू शकतो. आयर्न फोर्टिफाईड सेरियल्स, ब्रेड्स अँड पॅस्टर्स, पीज, बीन्स. दिस इज यूज फॉर द इन नॉन फार्माकोलॉजिकल काय म्हणतो त्याला ट्रीटमेंट, नॉन फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंट. ॲडिशनली व्हिटॅमिन सी मे हेल्प टू ॲब्झॉर्ब द आयर्न. आणि व्हिटॅमिन सी पण आपण त्याच्यामध्ये यूज करू शकतो. व्हिटॅमिन सीचं काय काम आहे, तर ते आयर्नचं ॲब्झॉर्प्शन करते. सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी आर अ ग्लास ऑफ ऑरेंज ज्यूस ऑर सायट्रस फ्रूट, टोमॅटोज, ब्रोकोली, ग्रेप फ्रूट्स, किवी, मेलोनस. दीज आर द सोर्सेस ऑफ द व्हिटॅमिन सी. सायट्रस फ्रूट्स, इन दॅट द लेमन्स and orange juice. These are the included the vitamin C in this. Now we see the pharmacological treatment. Pharmacological treatment means what? The pharmacological treatment means the drug which is the the treatment with the drugs. द ट्रीटमेंट विथ द ड्रग्स, त्यालाच काय म्हणतो आपण, तर फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंट. म्हणजेच ड्रग घेऊन आपण जी ट्रीटमेंट करतो त्यालाच फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंट असे म्हणतो. आयर्न सप्लिमेंट्स. फर्स्ट वन इज द आयर्न सप्लिमेंट्स. आयर्न टॅबलेट्स कॅन हेल्प टू रिस्टोर द आयर्न लेवल्स इन द बॉडी. ओके. म्हणजे आयर्न सप्लिमेंट्स
आपण आयर्न डिफिशियन्सी, आयर्नचं प्रमाण जर आपल्या शरीरामध्ये झालं तर आपण काय करतो, तर आयर्न सप्लिमेंट्स घेतो. म्हणजे आयर्नचे टॅबलेट पण आपण इथं यूज करू शकतो. टेक अ आयर्न टॅबलेट्स ऑन ॲन एम्प्टी स्टमक विच हेल्प्स द बॉडी ॲब्झॉर्ब देम बेटर. आयर्नच्या टॅबलेट्स जेव्हा आपण घेतो तेव्हा एम्प्टी स्टमकमध्ये घ्यायच्या. ओके, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, आपण उपाशीपोटी आपण ती घेऊ शकतो. विच हेल्प्स द बॉडी ॲब्झॉर्ब देम बेटर. म्हणजेच काय होते, आपली बॉडी त्याला ॲब्झॉर्ब करण्यासाठी मदत करेल, बेटर मदत करेल. इफ दे अपसेट युअर स्टमक यू कॅन टेक देम विथ मील्स. किंवा तुम्ही जेवण झाल्याच्यानंतर पण ते घेऊ शकता. इफ यू मे नीड टू टेक द सप्लिमेंट्स फॉर सेव्हरल मंथ्स. आणि काही महिन्यापर्यंत तुम्हाला हे घ्यावं लागेल. आयर्न सप्लिमेंट्स मे कॉज द कॉन्स्टिपेशन ऑर ब्लॅक स्टूल्स. आयर्न सप्लिमेंट्स याचं कारण काय, तर कॉन्स्टिपेशन ऑर ब्लॅक स्टूल्स येते ड्यू टू द सप्लिमेंट्स ऑफ द आयर्न. आफ्टर सीइंग the iron deficiency anemia, now we see the megaloblastic anemia. What is meant by the megaloblastic anemia? Megaloblastic anemia is a type of anemia characterized by the formation of unusually large, abnormal and immature red blood cells called as megaloblast by the bone marrow which are released into the bloods. Means what? The megaloblastic anemia हे एक ॲनिमियाचा टाईप आहे. याच्यामध्ये काय होतं, तर इमॅच्युअर रेड ब्लड सेल्स काय होतात किंवा ॲबनॉर्मल रेड ब्लड सेल्स काय होतात, तर त्याच्यामध्ये फॉर्म्स होतात. त्यालाच आपण काय म्हणतात, तर मेगालोब्लास्ट्स म्हणतो. ओके, कशामुळे फॉर्म्स होतात, तरी बाय द बोन मॅरो विच आर रिलीज्ड इन टू द ब्लड्स. ओके, नाव वी सी द कॉजेस ऑफ मेगालोब्लास्टिक ॲनिमिया. मेगालोब्लास्टिक ॲनिमिया कशामुळे होतो, ड्यू टू द व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी, नंतर फोलेट डिफिशियन्सी म्हणजे व्हिटॅमिन B9 डिफिशियन्सी, ड्रग्स, मायलोडिस्प्लास्टिक सिंड्रोम्स आणि ॲक्यूट ल्युकेमिया. हे काय आहेत, तर याचे कॉजेस आहेत. ओके, नाव वी सी द सिम्पटम्स ऑफ मेगालोब्लास्टिक ॲनिमिया. सिम्पटम्स काय काय त्याचे, फर्स्ट वन इज द शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, नंतर मसल विकनेस, ॲबनॉर्मल पेलनेस ऑफ द स्किन, स्वेलन टंग, लॉस ऑफ ॲपेटाईट म्हणजे भूक मंद होते, वेट लॉस होणे, डायरिया, नॉझिया, फास्ट हार्ट रेट फास्ट होणे, स्मूथ और टेंडर टंग. दिस इज द सिम्पटम्स ऑफ द मेगालोब्लास्टिक ॲनिमिया. Diagnosis of megaloblastic anemia. How the diagnose the megaloblastic anemia? Megaloblastic anemia diagnose कसं करणार, म्हणजे डायग्नॉसिस कशा प्रकारे करणार. पेरिफ्लड ब्लड स्मेअर, बोन मॅरो बायोप्सी, सिरम कोबॅलॅमाइन, त्याच्यानंतर फोलेट सिरम, मिथिल मॅलोनेट अँड हेमोसिस्टिन अँड रुटीन ब्लड काउंट. दिस इज द डायग्नोसिस ऑफ द मेगालोब्लास्टिक ॲनिमिया. Now we see the treatment of megaloblastic anemia. Megaloblastic anemia treatment काय काय. How to cure the megaloblastic anemia? Vitamin B12 deficiency in the case of megaloblastic anemia caused by the vitamin B12 deficiency. megaloblastic anemia हे जास्त कशामुळे होतो, तर व्हिटॅमिन B12च्या डिफिशियन्सीमुळं आपल्याला काय होतं, तर मेगालोब्लास्टिक ॲनिमिया होतं. म्हणजेच काय, तर व्हिटॅमिन B12 त्यालाच काय म्हणतो आपण, तर सायनोकोबॅलॅमाइनच्या डिफिशियन्सीमुळं काय होते, तर मेगालोब्लास्टिक ॲनिमिया होतो. ओके, ओरल सप्लिमेंट्स मे आल्सो बी गिवन ॲडिंग more foods with vitamin B12 to your diet can help. Foods that have vitamin B12 in them include त्या व्हिटॅमिन B12 कशामध्ये असते, तर एग्स, चिकन, फोर्टिफाईड सिरियल्स इस्पेशली ब्रेन, रेड मीट्स इस्पेशली बीफ, मिल्क अँड फिश that is included in the vitamin B12. Folate deficiency म्हणजेच व्हिटॅमिन B9 deficiency. By the folate deficiency there is the cause of the megaloblastic anemia. म्हणजेच megaloblastic anemia is caused by the folate. Megaloblastic anemia is caused by the lack of folate. Means vitamin
B9 deficiency may be treated with oral or intravenous folic acid supplements. म्हणजेच आपल्याला जर मेगालोब्लास्टिक ॲनिमिया जर झाला तर आपण काय करत असतो, तर मेगालोब्लास्टिक ॲनिमिया रिकवर करण्यासाठी आपण कोणती ट्रीटमेंट देत असतो, तर बाय द फोलिक ॲसिड सप्लिमेंट्स, फोलिक ॲसिड देत असतो. ओके. डायटरी चेंजेस आल्सो हेल्प बूस्ट फोलेट लेवल्स. फूड्स टू इन्क्लूड इन युअर डाएट इन्क्लूड्स. तर डाएटमध्ये काय कशाचा समावेश केला जातो मेगालोब्लास्टिक ॲनिमिया आपल्याला रिकवर करण्यासाठी आपण डाएटमध्ये कशाचा यूज करतो, तर फर्स्ट वन इज द ऑरेंजेस, त्याच्यानंतर लिफी ग्रीन व्हेजिटेबल्स, ऑरेंजेस अँड लिफी ग्रीन व्हेजिटेबल्स, जे भाजीपाला वगैरे आहेत लिफी ग्रीन व्हेजिटेबल्स त्याचा आपण याच्यामध्ये यूज करतो. त्याच्यानंतर पीनट्स, एनरिच्ड ग्रेन्स, जे कडधान्य वगैरे आहेत ते पण आपण मेगालोब्लास्टिक ॲनिमिया क्युअर करण्यासाठी त्याचा यूज करतो. थँक्यू.